यिर्मया अध्याय 30। परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे। परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो की जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव, कारण परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्रायल व यहूदा यांचा बंदिवास मी उलटवीन। मी जो देश त्यांच्या पूर्वजास दिला होता त्यात त्यास परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वराने इस्रायल व यहूदा याविषयी वचने सांगितली ती ही। परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही। कोणा पुरुषास प्रसववेदना होत आहे की काय हे विचारा। पहा, प्रत्येक पुरुष प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे कंबरेला हात देऊन उभा आहे व प्रत्येकाचे तोंड फिक्के पडले आहे, असे माझ्या दृष्टीस का पडत आहे? हाय हाय, तो महादिन आहे, त्या समान दुसरा नाही। तो याकोबाचा क्लेशमय आहे, तरी त्यातून त्याचा निभाव होईल। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्यांचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन। यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करवून घेणार नाहीत, तर परमेश्वर त्यांचा देव याची आणि जो त्यांचा राजा दावीद मी त्यांच्यासाठी स्थापीन त्याची ते सेवा करीतील। परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिवू नको। हे इस्रायला, कच खाऊ नको, कारण पहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन। याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल, त्यास कोणी धाक घालणार नाही। कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो। कारण ज्या राष्ट्रातून मी तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वाचा मी पुरा नाश करीन, पण तुझा पुरा नाश करणार नाही। तरी मी तुला योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्या वाचून सोडणार नाही। कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे, तुझी दाद लावणारा कोणी नाही, तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही। तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत, ते तुला विचारित नाहीत। तुझ्या घोर दुष्कर्मामुळे, तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून मी तुला घायाळ केले आहे। तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे। तुझ्या घोर दुष्कर्मांमुळे तुझी पातके फार झाली आहेत, म्हणून मी तुला हे सर्व केले आहे। तुला ग्रासून टाकणाऱ्या सर्वास ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील।
तुझे हरण करणाऱ्यांचे हरण होईल, तुला लुटणाऱ्या सर्वांस मी लुटवीन. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन, असे परमेश्वर म्हणतो. कारण त्यांनी म्हटले आहे की हिला टाकून दिले आहे, ही सियोन, हिला कोणी विचारित नाही. परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेऱ्यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन. नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधितील आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. त्यामधून उपकार स्मरणाचा व आनंदोत्सव करणाऱ्यांचा शब्द उठेल. मी त्यांची संख्या वाढवीन, ती अल्प होणार नाही. मी त्यांचे गौरव करीन, म्हणजे ते क्षुद्र असावयाचे नाहीत. त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल. त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील. त्याचवर जुलूम करणाऱ्यास मी शासन करीन. त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल. मी त्याला जवळ आणीन, म्हणजे तो माझ्या सन्निधी येईल. कारण माझ्या सन्निधी येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. पहा, परमेश्वरापासून क्रोधरूप तुफान सुटले आहे. धुवा उडविणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल. परमेश्वर आपले कार्य संपवीपर्यंत व आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संतप्त क्रोध फिरावयाचा नाही. हे पुढील काळी तुम्हास समजेल.